जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. दुःखं अन्वेति चक्कं व्यवहृतो पदं मनोबंगमधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पसंदे भासति वा करोति वा ततोदं सुखं अन्वेति छाया वह अनपायिनी छाया वह अनपायिनी. मनच प्रधान आहे, प्रमुख आहे. जे काही उत्पन्न होतं ते मनात उत्पन्न होतं. हे कोणतं मन आहे? मन हे प्रमुख असतं. सगळं काही जे काही स्वभाव असतात ते मनातनं निर्माण होतात. चित्त वेगवेगळ्या स्वभावाचं, रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, भयमूलक, वितर्कमूलक, वेगवेगळ्या स्वभावाचं चित्त पहिल्यांदा हे चित्त उत्पन्न होतं. हे पूर्व जीवनामध्ये गमन करत आलेलं असतं. आपण जन्माला येतो ना, आपला स्वभाव घेऊनच जन्माला येतो. एका जीवनात हा स्वभाव बनवला जात नाही. आणि हे 390 प्रकारच्या स्वभावाचे आपण माणसं कुठल्याही संप्रदायाची, कुठल्याही देशाची, कुठल्याही वंशाची असोत, कुठल्याही जातीपातीची असोत, हे आपल्या स्वभावाचे आम्ही गुलाम. आणि म्हणून प्रत्येक स्वभाववाली व्यक्ती काय करतं, हे नेहमीच रागरंजित, द्वेषदूषित आणि मोहमोडित होऊनच काया वाचा मनाने कर्म करत राहते. दूषित चित्तानं कर्म. जर दूषित चित्तानं आपण बोललो, शारीरिक कर्म केली, तर बैलगाडीचं चाक आहे ना, बैलाच्या पाठीशी कसं पाठलाग करतं, तसं दुःख आपल्याला अजिबात सोडत नाही. दुःखं अन्वेती, दुःख मनवेती लिहिलेलं आहे ना, तर दुःख मनवेती शब्दच नाही आहे पाली डिक्शनरीमध्ये. पहा, संधी विग्रह करून दुःखं अन्वेती चक्कं वहतो पद. हे दुःख जसं बैलगाडीचं चाक बैलाच्या पाठीशी पाठलाग करतं ना, तसं दुःख आपल्याला अजिबात सोडत नाही, पाठलाग करतं. अन्वेती चक्कं वहतो पद. मनोपुब्बंग माधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासती वा करोती वा. मनोमय, मनातनच सगळं काही निर्माण होतं. मनात सगळ्या गोष्टींचं मूळ आहे, म्हणून ते मनोमय म्हटलं जातं. प्रसन्न चित्ताने आपण बोललो, प्रसन्न चित्ताने शारीरिक कर्म केली, तर जशी आपली सावली आहे ना, आपला संग अजिबात सोडत नाही, नेहमी आपल्या सोबत राहत. प्रसन्न चित्तांनी बोललो तर प्रसन्नतेचा, जशी सावली आपल्या सोबत नेहमी राहते, तसं हे सुख आपल्या नेहमी सोबत राहते. ही उदाहरणं भगवंतांनी दिली समजण्यासाठी. काय करतं मन? भगवंतांनी बोधी प्राप्त केली. त्यांच्या शरीरातनं षडवर्णीय प्रकाश
निपिला सके, आपण म्हणतो निळा पिवळा सफेद लाल सफेद केसरी आणि मिश्र रंग, ज्या पट्ट्या पहा धम्मध्वजाला दिसतात, याला षडवर्णीय 6 प्रकारचा हा, ज्याला अभस्सरा म्हणतात. त्यांचं शरीर आलोकित होतं, प्रकाशमान होतं. भगवंतांनी या अमावस्येला जो 7वा सप्ताह 2 इसवी सन पूर्व 528 या आषाढी अमावस्येला भगवंतांनी 7वा सप्ताह जो काढला, राजायतनं सत्तमं राजायतनं, 7वा जो राजायतन बोधिवृक्ष, तो निर्वाण सुखामध्ये काढला, ज्यामध्ये हे निर्वाण सुख प्राप्त करून जो अनुभव घेतला सम्यक संबोधी ज्ञानाचा, निर्वाणामध्ये 7 दिवस रमण केल्यानंतर ज्या दिवशीची ही अमावस्या होती, 7व्या सप्ताहात, ती ही आषाढी अमावस्या. ज्या अमावस्येला तथागत असा विचार केला की एवढं मोठं कठीण हा सद्धम्म कोणाला समजेल, जाऊन दे, आपल्याला काय करायचं आहे, कोण समजेल. तेव्हा ब्रह्मलोकांचे राजा महाब्रह्मा, सहंपती ब्रह्मा, बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. सहंपती ब्रह्मा, हे सहंपती ब्रह्मा अंतर्धान होऊन बोधगयेला पहा येतात या अमावस्येला येतात आणि 3दा प्रदक्षिणा घालतात बुद्धांना. प्रदक्षिणा घालून वंदन करून भगवंतांना म्हणतात, भगवंता, आपण असा नकारार्थी विचार करू नका. हे देवता लोक आणि मनुष्य लोक दुःखी आहेत. आपण सगळ्यांना देवता लोकांच्या मनुष्य लोकांच्या कल्याणासाठी 3दा याचना केली सहंपती ब्रह्माने. तेव्हा कुठे भगवान बुद्धांनी हा सद्धम्माचा प्रचार प्रसार केला. याचना केल्याखेरीज नाही सद्धम्माचा प्रचार प्रसार करत. सहंपती ब्रह्मा, ब्रह्मायू नावाचा ब्राह्मण, ज्या ब्राह्मणांनी साधुकार दिला आणि सहंपती ब्रह्माचा हे 10,000 चक्रवालामध्ये 10,000 सूर्यमालामध्ये गुंज आवाज उठला. सलगपणे त्या ब्रह्मायू ब्राह्मणाने नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स असं म्हटलेलं आहे. ब्रह्मायू या ब्राह्मणाने पहिल्यांदा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, नमन असो तयांना, तस्स जे भगवान आहेत, अर्हत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, त्यांना माझा नमस्कार असो, सलग बोललाय ब्रह्मायू ब्राह्मण. हे नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, बुद्धत्व प्राप्त केलं. अंतर्धाम होऊन इकडे येण्याच्या पूर्वी
बुद्धत्व प्राप्त केलं. हा 7वा सप्ताह काढताना पहिल्यांदा नमो शब्दाचं उच्चारण, तसं शब्दाचं उच्चारण भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध वेगवेगळ्या लोकांनी केलं. देवता लोक, यक्ष लोक, मनुष्य लोक. बघा, नमो म्हणजे नमन करतो, पण प्रामुख्यानं नमो, न म्हणजे नरक, नर म्हणजे माणूस, क म्हणजे कुटील कर्म, स्थूल कर्म, घनीभूत कर्म जर आपण केलं तर नरकात जात. यातना 8 मोठे 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 कठीण प्रकारचे नरक, त्याचे विभाग केले 5-5, नंतर त्याचे 4-4 विभाग, 135 प्रकारचे मोठे मोठे नरक आहेत. थाईच्या परिभाषेमध्ये थायलंडचे 500 पर्यंत या नरकवासाचे प्रकार सांगितले गेले आहेत. त्यामुळे नरक लोक आहे की नाही असं आपल्याला वाटतं. आळवक यक्ष, हिमवंत यक्ष, या यक्षांची नावं ऐकतो आपण. तसं सप्तगिरी, सप्त म्हणजे 7गिरी पर्वत, त्या सप्तगिरी पर्वतामध्ये राहणारा हा 7गिरी यक्ष. यक्ष आहे की नाही आपल्याला विश्वास वाटत नाही. माणसाला खाणारेही असतात. यक्ष खाऊन टाकतं माणसाला. चांगलेही असतात, कुशल कर्म करणारे, सहायभूतही होतात आणि खाऊन पण टाकतात. दोन्ही प्रकारचे असतात. आळवक यक्षाचं किती उदाहरण आपण ऐकतो. किती त्रास दिला, इकडे ये, तिकडे जा, हे तुझ्या डोक्याचे तुकडे तुकडे होतील बरं. आळवक यक्षाने किती त्रास दिलाय. हा पण हा सप्तगिरी हा यक्ष, हा यक्ष लोक, यक्ष म्हणजे देवता असतात. तर हा सज्जन यक्ष, ज्याचं नाव सप्तगिरी आहे, 7गिरी, त्या यक्षा त्या 8 ध्यानामध्ये तरबेज आहेत, लोकीय ध्यानामध्ये. आणि पहिल्यांदा त्यांना कळलं, त्यांनी नमो हा शब्द, या शब्दाचं उच्चारण केलं. नमो ही अमावस्या, नमो हा शब्द 10,000 चक्रवालात निनादत घुमला. या सप्तगिरी यक्षाचा आवाज हा असुर लोकाचा राजा राहू केतूचं नाव ऐकलं का? असुर लोक अपाय गतीचे, हा असुर लोकांचा राजा, देवता लोकांचा हा राजा असुर, जो अपायगतीतला आहे, असुर अपायगतीतला, त्याचं नाव राहू. त्यांनी हे ऐकलं. अरे नमो, नमो म्हणजे समजलं, नरक, न म्हणजे नर, क असे कुटील कर्म, स्थूल कर्म ज्यांनी केले तर नरकवास. हा 135 प्रकारचा असा नरकवास. थाईच्या परंपरेत 500 पर्यंतचा हा आकडा जातो. हा सप्तगिरी नावाचा हा यक्ष नमो, न म्हणजे नरकातून, मोक्ष म्हणजे म्हणजे मोक्ष, मुक्ती. अरे नरकातून सुटका करून देणारा हा महापुरुष उत्पन्न झालेला आहे. नरकातून मुक्त करणारा माणूस बुद्ध उत्पन्न झालाय. त्या 8 लोके ध्यान या सप्तगिरी यक्षाला कळलं पहिल्यांदा, म्हणून त्यांनी नमो या शब्दाचं उच्चारण केलं. हे असुर लोकांचा हा राहू, हा राजा, त्यांनी ऐकलं. त्यांनी तस्स या शब्दाचं उच्चारण केलं. तस्स
त्यांना 10,000 चक्रवालात गुंज. हा राहू असुर लोकांचा राजा, याचा आवाज चतुर महाराजिक देवतांनी पुरतिमस्मिन् दिशा भागे संति भूता महितिका, दक्षिणस्मिन् दिशा भागे संति देवा महितिका, पश्चिमस्मिन् दिशा भागे संति नागा महितिका, उत्तरस्मिन् दिशा भागे संति यक्षा महितिका, तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन. उपोषताच्या दिवशी हे चतुर महाराजिक देवता, त्यांच्याकडे डायरी असते, आपला हिशोब. हे गोपाळ गोकुळ उपोषित करतात, निर्ग्रंथ उपोषित करतात की आर्य उपोषित करतात, याची डायरी त्यांच्याकडे हिशोब असतो. आपल्याला वाटतं कोण काय करतं. तुम्ही कोणतं उपोषित करता त्यांच्याकडे डायरी नोंद असते. त्या चतुर महाराजिक देवता सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झालं. यात 7व्या हप्त्यात तपस्सू आणि भल्लिक, हीच पौर्णिमा, हीच अमावस्या. लाडू ना शहद मिश्रित नवे नवे तांदूळ निघाले आणि भत्त हे दान द्यायचं होतं. तपस्सू आणि भल्लिक व्यापारी म्यानमारचे ओडिसाच्या वाटेने चालले. हा लख प्रकाशमान माणूस दिसला, लख प्रकाशमान माणूस दिसला. त्या अगोदर 10,000 चक्रवालामध्ये हा निनाद गूंज उठली. तस या शब्दाचं उच्चारण असुर लोकांचा राजा राहू यांनी उच्चारण केल्यावर हे चतुर महाराजिक देवता, चारही दिशेना आलेले हे देवता भगवतो भाग्यवान. कसा भाग्यवान? हे एकट्याच जन्मले नाही. चक्रवर्ती सम्राट होते तर 7 रत्न घेऊन जन्माला आले. भाग्यवान आहे. भगवतो भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोहो इति भगवा. यांनी राग द्वेष भवा सवा उच्चती इति भगवा. यांनी राग द्वेष मोहाच्या साऱ्या कड्या भग्न भग्न केलेल्या आहेत. सगळ्या भव कामाश्रव भवाश्रव दृष्ट्याश्रव अविचाश्रव सगळ्या आश्रवांचा क्षय केलाय. त्यांना भगवान असं भाग्यवान. सिद्धार्थ गौतम जन्माला आले ना, एकाच वेळेला हे 7 लोक घेऊन, 7 लोक घेऊन. तो घोडा कंटक, सारथी, अनुरुद्ध, आनंद, काळुदाई, बोधिवृक्ष आणि यशोधरा, हे यांचा जन्म याच दिवशी वैशाख पौर्णिमेला. हे जन्म भाग्यवान आहे. 30ही पारमितांचा डोंगर करताना एकाच बुद्धांच्या कालखंडातली गोष्ट नाही. जेवढे जेवढे बुद्ध उत्पन्न होतात असे हे 7 जण वैशाख पौर्णिमेला जन्मग्रहण करतात. सबे बुद्धा समसमा. भाग्यवान आहे. भगवतो भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोहो इति भगवा भवा सवा उच्चते इति भगवा. ज्यांनी राग द्वेष मोहाच्या साऱ्या कड्या भग्न भग्न केलेल्या आहेत ते भगवान आहेत. भगवतो हा शब्द 10,000 चक्रवालामध्ये याची गूंज उठली, निनाद उठला. हे कोणी ऐकलं? देविंद सक्क. हा देवेंद्र नाही, फडणवीस नाही, तुम्ही त्याला सांगता. देविंद पहा, देविंद म्हणजे राजा, देवतांचा राजा. देविंद पाली भाषेत, मराठी हिंदी मध्ये मग पुढे देवेंद्र झाले. देवतांचा राजा. महामंगलसूक्ताचं जो मध्यरात्रीला येऊन जेतवनामध्ये 38 मंगल धर्म तथागतांनी कथन केलं ती हीच देवता आहे. एवं मे सुतंग एकं समयं भगवा सावत्यं विहरती जेतवरी अनाथ पिंडिक सहारामे अतको अय्यंतरा देवता भगवंत.
अभिक्कंताय रत्ती अभिक्कंतवन्ना केवल कप्पं चेतवंगोभा सेत्वा येन भगवा तेन उपसंकमित्वा भगवंतं अभिवादेत्वा एकमंतं गट्ठासी एकमंतं ठिता खोसा देवता भगवंतं गाथाय जबासी. हा देविंद सक्क ज्यांना 38 मंगल धर्म तथागतांनी सांगितला, ते उपासक उपासिका असो देवता असो, भगवंताचा हा धम्म आहे, उपदेश आहे, सगळ्यांसाठी लागू व्हायचा. हा देविंद सक्कनी आवाज ऐकला, भगवतो. अरे बुद्ध तर झाले आहेत, पण अर्हत्व प्राप्त केलं. अर्हतो हा 10,000 लोक चक्रवालामध्ये हा आवाज गूंज उठली, निनाद उठला आणि देविंद सक्क म्हणाला. हा आवाज ऐकून चतुम महाराजिक देवतांचा अर्हतो जीवन मुक्त झाले. कामचंद व्यापात थिन्मी दावदत्त कौकृत्य विचिकित्सा सक्का दिट्ठी सिलवत परामर्श रूपराग अरूपराग मान आणि अविच्छा ह्या 10 मारबंधन तोडून 10 सद्गुणांना धारण करून 10 मारबंधन तोडून ते मुक्त झालेले आहेत, जीवन मुक्त झालेत. नत्तिधानी पुनर्भवती अयं अंतिमा जाती. हा अंतिम जन्म आहे, पुन्हा माझा परत जन्म होणार नाही. नत्तिधानी पुनर्भवती हा अंतिम जन्म आहे. तथागतांनी हे जे हेरलं, अर्हत्व प्राप्त झाले. अर्हत या शब्दाचं, अर्हतो या शब्दाचं उच्चारण देविंद सक्क, चक्र म्हणतो आपण, सक्क पाली शब्द आहे, त्यांनी उच्चारण केलं. त्यांनी उच्चारण केलं. हा याच अमावस्येचा हा क्षण सहंपती ब्रह्मा, ब्रह्मलोक महाब्रह्मा, भगवंतांच्या मनात असा विचार आला, ते उतरले नाही. नाही, भगवंत उत्पन्न झालेत, बुद्ध उत्पन्न झालेत, पण ते केवळ बुद्ध नाही, सम्यक संबुद्ध आहेत. ते 4 असंख्य 1 लाख कल्प एवढ्या जीवनात 30ही पारमितांचा डोंगर करून ते सम्यक संबुद्ध झाले आहेत. आणि त्यांनी उच्चारण, हा देवेंद्र सक्र, हा देवता लोकांचा राजा, यांचं हे भाष्य, हे कथन, हे निनादलं 10,000 चक्रवालांमध्ये. हे महाब्रह्मा सहंपती ब्रह्माला माहिती झालं. त्यांनी सम्मा संपृक्त असं उच्चारण केलं. जेव्हा ते उतरले 7व्या सप्ताहात, हा शेवटचा क्षण, तेव्हा पहिल्यांदा ब्रह्मायू ब्राह्मणाने सलग नमो तस्स हा आवाज हे 5ही जणांचे असे आवाज ऐकून सलगपणे या ब्रह्मायू ब्राह्मणाने नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स असं म्हटलेलं आहे. शेवट या सप्ताहाचा हे तपस्सू आणि भल्लिक व्यापारी आले. पहिल्यांदा संघ उत्पन्नच व्हायचा होता. हा ब्रह्मायू 8ही लोकी ध्यान यांनी पूर्ण केले होते. यांना कळलं की या लोकांचा आवाज, या 5ही जणांचा आवाज ऐकला ब्रह्मायू ब्राह्मणाने आणि सलगपणे या गाथेचा उल्लेख केला. तो एकचदा केला, पुढे तो संघ उत्पन्न झाल्यानंतर 3-3दा ही गाथा म्हणण्याची प्रथा पडली. 3 सरण, शील, नमो तस्स भगवंतांना या 5ही लोकांनी जे संबोधन केलं, ती गाथा देखील 3 वेळा म्हणण्याची प्रथा पडली संघ उत्पन्न झाल्यानंतर. पण हे तपस्वी आणि भिल्लिक हे 2 उपासक 2च सरणामध्ये स्थापित झाले. पहिल्यांदा उपासक म्हणून त्यांना संबोधलं, जवळचा माणूस. तसं तो उपोषण करणाऱ्या व्यक्तीला उपासना करणारी व्यक्ती उपासक म्हटलं. जवळची व्यक्ती, जी फॉलो करणारी, सांगणारी. त्यामुळे पहिले हे 2 उपासक 2 सरणामध्ये प्रतिष्ठित झाले. काय द्यायचं? भगवंता आम्हाला काहीतरी अशी ठेव द्या. म्हणून ते भगवंतानी असे जे केस होते ते केस दिले. असा हात फिरवला,
ते निळ्या रंगाचे केस तपस्सू आणि भल्लिक घेऊन गेले. ते भोजन दिलं भिक्षापात्रात. चतू महाराजिक देवता त्यांनी हजेरी लावली आणि मणिरत्न, सुवर्ण, काश्य किती किती पात्र दिले बरं का. मणिरत्न लावलेले, हिऱ्या मोत्यांनी सजवलेले. भगवंतांनी नाकारले. जेव्हा चारही दिशेनं चतुर महाराजिक देवता दगडाचं पात्र घेऊन आले तेव्हा मात्र त्या पात्राचा स्वीकार केला. एकावर एक चारही भिक्षापात्र तथागतांच्या मांडीवर होते. आता ते चारही भिक्षापात्राचे एकच भिक्षापात्र झाले आणि त्या भिक्षापात्रात भोजन ग्रहण केलं. तपस्सू भल्लिकांना 2 सरणामध्ये प्रतिष्ठित केल्यानंतर उपासक म्हणून संबोधलं. हा जवळचा माणूस, उपासना करणारा, उपोषित करणारा, त्याला उपासक. तेव्हा हे केसावर, केस ज्या गर्भगृहामध्ये सेडेगाउन पगोडा म्यानमारला आहे, त्या पगोड्यामध्ये भगवंतांच्या या केशधातू प्रतिष्ठित केलेल्या आहेत. केशधातू त्या स्तूपामध्ये आहे, महास्तूपामध्ये. 24 तास तो बंद होत नाही. 24 तास लोक राहतातच म्यानमारला. 2 शिलामध्ये, हे 2 सरणामध्ये प्रतिष्ठित होणार तपस्सू आणि भल्लिक हे गेले. अर्थात सब्बे बुद्धा समसम. प्रत्येक बुद्ध शासनात हे 2 उपासक असे हे असतातच जे 2 सरणामध्ये प्रतिष्ठित होतात. धम्मचक्र प्रवर्तन होतं, धम्मचक्र प्रवर्तन होतं. पण ज्या दिवशी दीक्षा होते तो दीक्षेचा दिवस तपस्सू भल्लिकांचा हीच आषाढी अमावस्या असते. हे महत्व, या अमावस्येचं महत्व. भिक्षू आनंद ज्याला अत्त दीप भव स्वयं प्रकाशित व्हा, ते आनंदाच्या मनात असं येतं, भगवंता काही काही तुम्ही राखून ठेवलं काय? नाही नाही आनंदा, मी असं काही राखून नाही ठेवलं, सगळंच सांगितलेलं आहे. त्याशिवाय तुम्ही महापरिनिर्वाण करणार नाही. त्यामुळे भगवंतांनी हा उपदेश देताना हा अत्त दीपभव, स्वतःचा दीप स्वतः बना, दुसऱ्यावर विसंबून राहू नका. संघाने माझ्यावर विसंबून राहता कामा नये. हे जरी मी स्वयं गुरु असलो, सद्धम्म धारण करून धम्मामध्ये प्रतिष्ठित कसं व्हायचं हे जरी मला माहिती असलं, तर मी सगळंच काय सांगून टाकलं. असं जे अनाकलीने अव्याकृत, तेही अव्याकृत का आहे त्याची कारण मीमांसा केली. सांगूनही लाभ नाहीये. अशा रीतीने मी साराच उलगडा केलेला आहे, काही लपवून ठेवलेलं नाही. आणि म्हणून याच अमावस्येच्या दिवशी भिक्षू आनंदाला जो उपदेश कथन केला, 500 इसवी सन पूर्व 528 या आषाढी अमावस्येच्या दिवशी हा उपदेश कथन केला. आषाढी अमावस्येचं हा महत्वाचा पाठ, महत्वाचा भाग, जे जीवन, मनुष्य जीवन जे फलदायी होते, लाभदायी होतं. देवता लोक 3 सरणांमध्येच ही परिपक्वता, त्यांची वृद्धी, परिपक्वता त्यांची वाढीस राहते, वाढीस लागते. त्यामुळं या 3 सरणाच्या आधारावरच ते प्रतिष्ठित होत असतात. त्यामुळं हे 10,000 चक्रवालामध्ये ही एवढी मोठी गुंज. ज्या अमावस्येच्या दिवशी
हे घडलं तर ही अमावस्या म्हणजे ही आषाढी अमावस्या होय. आपण या अमावस्येच्या या रात्री आपण ज्या घटनांचं, त्यांच्या तथागतांच्या जीवनात ज्या घटनांचं संकलन झालं, त्या घटनांमध्ये ज्या नरकातून सुटका करून अरे असे बुद्ध झाले, तसं असे बुद्ध झाले. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स सम्यक संबुद्ध. बोधी प्राप्त केली. बोधी ही मिथ्या नाही, ती संबोधी आहे. म्हणून संबोधी ज्ञान महाकारुणिको नातो हिताय सब पाणीन पुरेत्वा पारमी सभा पत्तो संबोधी उत्तम. हे उत्तम प्रकारची 30ही पारमितांचा डोंगर रचून त्यांनी संबोधी ज्ञान प्राप्त केलं. उत्तम प्रकारचं हे संबोधी ज्ञान हे जगातील सर्वश्रेष्ठतम ज्ञान असतं. ज्या ज्ञानाच्या आधारावरच हा सद्धम्म धारण करून मुक्त होता येतं. ते सम्यक संबुद्ध, ते स्वयंगुरु आहेत. असा एकही विषय राहिला नाही की ज्या विषयाची त्यांना ओळख नाही. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, तीनही कालखंडाची परिपूर्ण जाणकारी, म्हणून त्यांना सम्यक संबुद्ध आहे असं उच्चारण महाब्रह्माणी सहमपती ब्रह्माणी केलेले. त्यामुळं हे वर्णन 10,000 चक्रवालामध्ये याची जी गुण, त्याचा जो आलोक उठला, ज्यामुळं या अमावस्येचं हे महत्त्व प्रफुल्लित असं आलोकित आहे. जसं सूर्य हा दिवसाना चकाकतो, रात्री चंद्र, पण भगवंताचा प्रकाश हा रात्रंदिवस असतो. त्यामुळं हा आलोकोदपादी भगवंतांचा नेहमी जो प्रकाश असतो, आलोक असतो, येणाऱ्या अर्य मैत्रेय सम्यक संबुद्ध त्यांचा आलोक, त्यांचा प्रकाश हा 1 योजनपर्यंत, म्हणजे असे लाईट लावायची गरज उरणार नाही ते जर आले तर. एवढं प्रकाशमान आहे त्यांचं शरीर. 1 योजन जवळपास 20 किलोमीटरचा आहे. चिमूरपर्यंतचा हा परिसर, गोल 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 एवढा प्रकाशमान होईल. रात्र झाली तरी असं लाईट लावायची गरज नाही. एवढा प्रकाशमान समजून जाती लोक आहे की आर्य मैत्रेय बुद्ध आलेले आहे. त्यामुळं अपमान बुद्धो म्हणून बुद्धांचा वर्णन करता येत नाही. प्रमाण नाही, मोजपट्टी नाही मोजण्यासाठी. ते हे वैभव, हे या अमावस्येचं हे वैभव. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आणि या ब्रह्मा ब्राह्मणांचं हे विशेष महत्त्व, जेणेकरून 2 तपस्वी आणि भल्लिक हे याच अमावस्येच्या दिवशी 2 सरणामध्ये प्रतिष्ठित होऊन भिक्षू आनंदाला इसवी सन 528ला या अमावस्येच्या दिवशी आत्त दीप होऊन स्वतःचा दीप स्वतः बना. कोणी कोणाचे मालक नाही आहे, तुम्ही स्वतः तुमचे स्वामी आहात. मी केवळ मार्गदाता आहे. मी या मार्गाने गेलो, मुक्त झालो. तुम्ही या मार्गाने, हा परिपूर्ण आहे, परिशुद्ध आहे. त्याच्यात जोडतोड करण्यासारखं तथागतांनी काही ठेवलेलं नाही आहे. हा सम्यक ज्ञानाच्या आधारावर हा प्राप्त केला जातो. हे सम्यक ज्ञान म्हणजे संबोधी ज्ञानाचा हा प्रत्यक्ष अंमल होय, जो अंमल आपल्याला विमुक्तीकडे घेऊन जातो. समर्श ज्ञान, उदयवे ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, निब्बिदा ज्ञान, मुंचित काम्यता ज्ञान, पटिसंखा ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान आणि अनुलोम ज्ञान. विपश्यतेच्या या 10 ज्ञानाच्या प्रक्रियेतनं गेल्यावर, जसं आनापानसती, इतरत्र शमत भावनेचे 40 जे कम्मठान आहेत, खणिक समाधीपासून उपचारपासून अर्पणा समाधीपर्यंत,
खणिक समाधीपासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि विपश्यना या कम्मठानाचा अभ्यास तेव्हा परिपूर्ण होतो. या सम्यक ज्ञानाच्या या परिप्रेक्ष्याच्या आधारावर विमुक्तीकडे जाताना या 10 विपश्यना ज्ञानाच्या अनुभूतीतनं जाऊन जेव्हा हे गोत्रभूचित्त उत्पन्न होतं, या अनित्याकडून नित्याकडे नेणार, दुःखाकडून सुखाकडे नेणार आणि अनंताकडून अनंताकडे नेणार हे गोत्रभूचित्त, ज्यामध्ये लोकोत्तर प्रज्ञा सुरू होते. नित्यबोध, सुखबोध आणि अनंतबोध या लोकोत्तर प्रज्ञेच्या आधारावर निर्वाण धातूचा अनुभव करत करत संज्ञा वेद इतर निरोध समापत्ती ध्यानामध्ये रमण करून निर्वाणाच्या रसाचं रसास्वादन केलं जातं. त्यामुळे अशा रीतीनं ही परिपक्वता मुक्तीच्या प्रवाहामध्ये आणि स्रोतामध्ये हे संघटित करून मुक्तीच्या 4ही अवस्था प्राप्त करून अनेक प्रकारच्या अभिज्ञा, 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त करण्याचं हे वैभव या उपदेश भिक्षू आनंदाला केला. त्यामुळे संबोधिज्ञाने परिपूर्ण आहे, परिपूर्ण मी कथन केलेलं आहे. म्हणून मी जे धारण केलं आपणही धारण करावा, आपणही मुक्त व्हाल. अशा रीतीने या अमावस्येचं महत्त्व आपण जाणलं. दहा मिनिटाची सुट्टी घेऊन आपण परत आपण आपापल्या जागेवर यायचं आहे. खूप मंगलो भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम. असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धांत